गुड मॉर्निंग गोवा. आज आमचा तिसरा दिवस आहे, म्हणजे गोव्यात असल्याचा, म्हणजे आम्ही फिरायला निघालेला दिवसापैकी तिसरा दिवस आहे. तर आज आम्ही काय काय मजा करणार आहोत आम्हाला माहिती नाही आहे. ॲक्च्युली माझे मिस्टर गेलेत वॉकिंगला. वॉकिंग म्हणजे ते रनर ग्रुपमध्ये असल्यामुळे रनिंग वगैरे करत असतात, तर इथेही त्यांनी सोडलेलं नाही आहे. ते रनिंगला गेलेत. ते आले की आम्ही प्लॅन करू. आणि हाय, से हाय. तिकडे एक जण आहेत, ते मला हाय करतायत व्हिडिओ बघून. तर आमचा असा प्लॅन चाललाय, बहुतेक आम्ही शांतादुर्गा करू. तुम्ही इकडे बघाल तर अगदी हाताशी नारळ आहेत, दिसतायत का? आम्ही जिथे राहतोय हे आमचं पेंट हाऊस आहे. छान आहे, छोटसच. आणि आजूबाजूला मस्त गर्द झाडी आहे, खूप सुंदर आहे. कोंबड्याची बांग वगैरे ऐकायला येत असेल ना. तर अजून माझी आंघोळ झालेली नाही आहे, कारण की सगळा 2 दिवसाचा प्रवासाचा थकवा मी घालवला आत्ताच, म्हणजे झोप काढून. आता छानपैकी चहा करायचा आहे. इथे गॅस वगैरे अवेलेबल आहे. काल आम्ही येताना दूध आणि अंडी वगैरे आणलेत. आज फायनली नॉनव्हेज खाणार आहोत. पण जर आमचं ठरलं की आपल्याला शांतादुर्गाला जायचं आहे, तर कदाचित आम्ही नाही खाणार. जाऊन आल्यानंतर आम्ही बघू. तर भेटूया मग पुढच्या प्रवासाला. साहेब आले आमचे. किती किलोमीटर? 6 किलोमीटर्स. वाव. इथे पण सोडू नको, धावायला जायचं. नो कॉम्प्रोमाइज. नो कॉम्प्रोमाइज. ॲक्च्युली हेल्थसाठी व्हेरी गुड इट्स, बट लोका सांगे ब्रह्मज्ञान. ठीक आहे. काय आणलंस? पासवर्ड गाळणी चहासाठी. चाशनी बर्तन. चासणी नाही, चासणी म्हणजे ते नाही, छन्नी. गाळणी आणि पासवर्ड घेऊन आले. चासणी म्हणजे थांब आधी मला सांगू दे तुला. चासणी म्हणजे पाक, गुलाबजामचा पाक असतो तो. ठीक आहे. गाळणी. गाळणी. गाळणी मराठीत बोल ना. काहे हिंदी बोल रहे हो, काहे बतिया रहे हो हिंदी में. सो कसं वाटतंय गोव्यामध्ये? थंड, गरम? गरम आहे. इथे खूप छान छान किंगफिशर्स वगैरे मी बघितले, पण झोपेच्या मूडमध्ये होते ना. मस्त वातावरण होतं सकाळी सकाळी. बायकांना किचन सुटलंय का? हे बघा, गोव्याला आलोय तरी किचनचा यूज करून चहा, चपातीचं पॅकेट मिळालं होतं, ते गरम करून दिलं. चटणी आम्ही आणली होती बरोबर. आणि माझ्याकडे भाकरवडी होती. आणि हा एक गजक. हे मेरठवरनं आलं आहे. माझी जी जाऊ आहे पल्लवी मेंदळे, जी मेरठला असते, तिने लग्नाला येताना आमच्यासाठी गजक घेऊन आली होती. तो हा गजक. तर आता आम्ही हा ब्रेकफास्ट करू आणि पुढच्या प्रवासाला निघू. हो, लगेचच खावी लागते, नाही तर अशी कडक होते. छान आहे इंडियन नाश्ता. कशी आहे चपाती? मी करते तशी नाही आहे ना. आता काय खायचं? इथे काहीतरी वाजतंय. पाववाला आलाय बहुतेक. हो, ही पाववाल्याची साईन आहे, मला माहिती आहे. ना पाववाला. अंडी ते वसईला आपल्या सोनूकडे. हे बघ, विचार ना, बघ ना. पाववाले आहेत ना इकडे, असे येतात जसे आपल्याकडे इडलीवाले येतात, तशी इथे पाववाला आहे ना, असं हॉर्न वाजवत येतो. हे आमचं किचन आहे. आणि मी आता ही भांडी घासलेत. बघा व्ह्यूअर्स, कुठेही गेलं तरी बायकांना भांडी, चूल, मूल चुकलेलं नाहीये. सो कुठेही जा, आपल्याला हे काम करायचंच आहे. आणि मी ते केलेलं आहे.
आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघतोय. आमचा पसारा साहेब तयार झाला. मग आपण एक फोटो काढूया का? आपण कुठे आता निघतोय जरा सांगा आपल्या व्ह्यूअर्सना. हां, शांतादुर्गा इकडनं 28 किलोमीटर आहे. 1 तास 10 मिनिटं. अच्छा. ड्राईव्ह. तू माझा सारथी आहे ना, मग असं चिडून नाही जायचं. हां, पहिलंच सांगते. सारथी आहेस की नाही. मी तुला म्हटलं की आपण एक ड्रायव्हर हायर करूया, तेही तुला आवडत नाही. खोटं बोलते मी. तुला नेहमी सांगते आपल्याला कधी टेन्शन असेल तर आपण एखादा ड्रायव्हर घेऊन जाऊया. तर तुला नाही आवडत. ठीक आहे, चल निघूया. हां, दम लागतो. इथे आम्ही वरती राहतोय. हे आहे पेंट हाऊस. पहला पहला प्यार है, पहली पहली बार है, जान के भी. खूप ट्रॅफिक लागलं आणि इतका वैताग यायला लागला, पण काही करून शांतादुर्गाला पोचायचंच होतं. ॲक्च्युली डेट्स एवढ्या हेवी आहेत ना, तर सगळीकडे ट्रॅफिक आहे. बिचारे मिस्टर माझे कंटिन्यू ड्राईव्ह करतायत. रस्ते बाकी एवढे सुंदर आहेत, म्हणजे आपले दिवंगत पर्रिकर साहेब आणि गडकरी साहेब यांची मेहनत अगदी दिसतीये इकडे. खरंच खूप छान वेल प्लॅन्ड आहे सगळं. त्यामुळे इतकं सुंदर वाटतं आणि स्वच्छ परिसर असतो. जिकडे जाल तिकडे सर्व स्वच्छ. खूपच छान वाटतं बघायला पण. आणि असं वाटतं काय काय मनात साठवू हे ते. कॅमेऱ्यात पण किती साठवणार. पण खरंच खूपच छान वाटतं इथे. बघा ना. काय रोड आहे आणि काय आकाश आहे जबरदस्त. काय काय सुंदर दिसतंय ना सर्व. मंदिर दिसतंय का लांबूनच. ही बघा आपल्या गाडीतून पुढे पुढे जातोय आम्ही. इथेही जरासं ट्रॅफिक लागलंय पार्किंग साठी. आता बघूया कुठे पार्किंग मिळते. किती छान आहे बघा. इथे मी हार आणि सर्व ओटीचं सामान घेतलं. मग इथे 2-4 पायऱ्या चढून जायचंय आणि मग आपल्याला मंदिराचं दर्शन मिळेल. हे माझं इथे ओटीचं सामान रेडी आहे. खूप छान वेण्या बनवत होते ते. इकडे हाच प्रसाद चढतो. आता आम्ही निघालोय मंदिराच्या दिशेने. शांतादुर्गाला एंटर करतोय आम्ही. मानसी परेश देशमुख. त्यांच्या घरातील सर्व मंडळींना प्राप्त म्हणजे त्यांच्या प्रचलित चाललेल्या उद्योगधंद्यात व्यवसायात नोकरी चाकरीत मनात प्रत्येकाला यश प्राप्त करून दे. अखंड कृपा अखंड. खूप छान परिसर आहे शांतादुर्गाचा. आम्हाला आतमध्ये फोटो काढायला मिळाले नाही, कारण तिकडे सक्त मनाई होती फोटो काढण्यास. हे इथे कॅन्टीन आहे.
शांत आणि मस्त परिसर आहे एकदम. गणपती बाप्पांसाठी छानपैकी हार बनवून शांतादुर्गाला आल्यावर मिळाला. चला, गणपती बाप्पा मोरया. ओ, आपने क्या अभी दिया है वो बोलो. मैं वीडियो निकाल रही, टेंशन मत लो. अभी क्या दिया है? हाँ प्राउंस करी, हाँ. 2 चपाती और ऑमलेट थाली. अच्छा, आपने इधर का फेमस क्या है ये होटल का? अपनी तो फेमस है नाम. सबसे ज्यादा हम लोग प्राउंस और पॉपलेट ज्यादा अच्छा. हम लोग का यही फेमस है. ओके ओके. सबसे एकदम अच्छा, तुम यहाँ पे कब से काम कर रहे हो? समथिंग 3 इयर्स हो गया. ओके, ठीक है. अभी हम खा के देखते हैं और आपको बताते हैं कैसा है. ठीक है. यस सब्सक्राइब टू चैनल, यूट्यूब चैनल. यस, थैंक यू. टेस्ट इट आणि बताओ कैसा आहे. गोव्यात आल्यावर पहिल्यांदा फिश खातायत साहेब. छान आहे. ही कढी मी जी बनवते तशी आहे बघ, ही वाली. मी याचा व्हिडिओ पण बनवलेला. ठीक आहे, चला. आणि ते गोवन करी, हे जरा हे कर ना चमच्याने. गोवन करी, वाव. ह्याच्यावर तर भातच खाल्ला पाहिजे मस्त. सुंगटा सुंगटा. चला जेवूया. जेवण बरं होतं, खूप वाव नव्हतं. आता आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. मी येताना रस्त्यामध्ये ड्रेसचं दुकान पाहिलं होतं, आता तिकडे जायचंय. ये कितने का है? बहुत महंगा बोल रहे हैं यार. क्वालिटी अच्छा है. हम कहा बोले क्वालिटी गंदी है. देने का बोलो अभी कितना. क्वालिटी पे सारा चीज होता है ना मैडम. दोनों मिला के देखो बीच में जाओगे 1000. ऊपर ये देखो, ये वाला शर्ट 180 का मिलेगा. मेरे पास 300 का. क्वालिटी का फर्क, सेम प्रिंट. हाँ मेरे हाँ. फ्री साइज फ्री येतात ना ते. पाकिस्तान में कैमरा हो रहा है. आपको कपड़े आपका नाम क्या है? इसरार आलम. हाँ, MD इसरार आलम. अच्छा. कितने साल से यहाँ पे कर रहे हो? 10 साल से. अच्छा अच्छा. तो अभी मैंने जो शॉपिंग की है उसका कम कितना करोगे वो बोलो. 10% डिस्काउंट हो जाएगा आपको. अच्छा, साहब के लिए शर्ट लिए है और मेरे लिए कफ्तान. शर्ट लिए हैं, हाँ. अपने लिए कफ्तान लिए हैं. अच्छा, आपका ये शॉप कहाँ पे पड़ता है? आप खाली ये बताओ. कांडोलिम, हाँ. नोवाटेल रिसोर्ट के जस्ट सामने. अच्छा, ठीक आहे. आम्ही कप्तान घेतलाय आणि माझ्या मॅचिंग बडीसाठी हा शर्ट. सो आज आम्ही संध्याकाळी हा ड्रेस घ्यायचा. मस्त ना, मॅचिंग आहे ना. बीचवर जायला. बीचवर म्हणजे हा येऊ दे. आम्ही आता निघालोय बीचवर आणि आम्ही दोघांनी मस्त मॅचिंग कपडे घातलेले आहेत. आता आम्ही मस्त. चला. काय टिकटक टिकटक काय टिकटिक काय 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 नाही, ते टिंब टिंब आहे. चला. मस्त संध्याकाळ बीचवर आम्ही आता फिरतोय. परेश, तू मला प्रपोज नाही केलंस ना? लाइटिंग लावून घे. प्रपोज करला तू काय केलंस? अरे लग्नाच्या वेळेला तरी प्रपोज कुठे केलं? ते बघ कसे प्रपोज करतायत एकमेकाला. बघ, देखा ना.
ते नवीन नवीन आहेत. मग काय आपण कायमचे नवीन आहोत. आपल्याला 30 वर्ष झाली. हो मग आपण नव्याने नवीन आहोत. आपण जुने कधी होऊच शकत नाही. सी अॅनिव्हर्सरी. मस्त फेसाळलेला समुद्र. हाय टाईड आहे. जास्त आत जायचं नाही आहे साहेब. आज अंदर जाना मना है. तर असा आम्ही खूप छान टाइम स्पेंड केला बीचवर. ओल्या वाळूवरून अनवाणी चालत असताना सतत एक गाणं मनामध्ये डोकावत होतं. ते म्हणजे जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते. पण अनफॉर्च्युनेटली मला गाणं गाता येत नाही. सो मनातच गाणं गुणगुणत होते. आणि अशीच धमाल करत असताना एक वेळ आली की आपल्याला सगळीकडून एक्झिट घ्यावी लागते. तसं आम्हाला निघायची वेळ झाली. आणि इथे पाहू शकाल तर माझे मिस्टर लहान मुलासारखे पाण्याशी खेळत आहेत. ती त्यांची नेहमीची सवय. त्यांना पाण्याबरोबर खेळायला खूप आवडतं. सेम माझा मुलगाही तसाच आहे. आणि आम्ही मग पाण्याचा निरोप घेऊन शॅकवर छानपैकी जेवणाचा आस्वाद घेऊन निघालो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला सांगायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि उद्याच्या भागात भेटूया.